नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे बटाट्याचा पराठा। तर तो कसा करायचा ते बघूया। इथे परातीत मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि आता पाणी घालत ते पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीसाठी जसं आपण पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आता मळून झालेलं आहे। आता 1 चमचा तेल घालून पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे। आणि पीठ मळून झाल्यानंतर एक 10 मिनिटं तरी पीठ ते तसंच ठेवायचं आहे, म्हणजे पीठ मुरू द्यायचं आहे। या पराठ्यासाठी लागणारी भाजी मी वेगळी तयार केलेली आहे। ती जर बघायची असेल तुम्हाला तर मी तो वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर यातला मी कढीपत्ता बाजूला काढून ठेवते आता। त्यात अर्धा चमचा आमचूर पावडर टाकते आणि ही सगळी भाजी आता मॅश करून घेत आहे। पुन्हा हाताने ती भाजी बघायची की त्याच्यामध्ये कुठे बटाटा शिल्लक राहिला आहे का, बटाट्याची फोड, कारण नाहीतर पराठा तो लाटताना फुटतो। आता या सारणाचे गोळे करून घ्यायचे आहेत। आणि जे आपण पीठ मळून ठेवलं होतं गव्हाचं त्याचेही गोळे करून घ्यायचे आहेत आणि ते आता थोडं लाटून घ्यायची आहे आधी। थोडं लाटायचं आणि मग त्याच्यामध्ये ते आपण जे सारण केलेलं आहे भाजीचं ते ठेवायचं आहे तो गोळा। आणि आता हे सगळं एकत्र गोळा करायचं आहे। आणि आता हा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा पुन्हा। सगळं ते जे सारण भरलेलं आहे ते शेवटपर्यंत अगदी कडेपर्यंत गेलं पाहिजे, म्हणून हाताने त्याला व्यवस्थित हलकेच अगदी हे केलं पाहिजे, नाहीतर जोर देऊन जरी लाटलं तरी त्यातून बटाटा बाहेर येतो। त्यामुळे हलक्या हाताने पराठा लाटायचा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। हा इथे मी बटाट्याचा पराठा मोठा लाटून घेतलेला आहे, नाहीतर बटाट्याचे पराठे आपण बाहेर जरी खाल्ला तरी ते जाड मोठे असे आणि लहान असे असतात, पण मी नेहमी अगदी असे मोठे आणि पातळ करते। आता आपण पराठा हा भाजून घेऊया। आता पराठा भाजण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप
तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. सगळीकडून व्यवस्थित भाजला गेला पाहिजे पराठा. दुसऱ्या साईडनेही तूप लावून घे तिचं. गॅस कमी जास्त करत आपण हे बटाट्याचा पराठा भाजून घ्यायचा आहे. आणि अशा तऱ्हेने आपला बटाट्याचा पराठा तयार झालेला आहे. असा पातळसा लाटून बघा, अशाच प्रकारे भाजीही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हा बटाट्याचा पराठा आपण दही आणि लोणचं याच्याबरोबर सर्व करायचं आहे. या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाज किचनला सबस्क्राईब